हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अवर युट्यूब चॅनल. आणि आज आम्ही जाणार आहे वडाळा लेकला. सो सकाळ झाली, किती वाजले ग? 6 वाजले. आणि 5 वाजल्यापासून तर मी उठलेले, आंघोळ वगैरे केली. ह्या कोणीच आंघोळ नसून केली, माझ्या मैत्रिणी कोणीच आंघोळ नसून केली. मी एकटीच जी आहे ती आंघोळ करून आलेले आहे. काय बोलू मी, असं काही नाहीये. असं काही नाही, असंच आहे, असंच. मला माहिती आहे ना, मी ओळखते सगळ्यांना. आणि आता आम्ही जाणार आहे, सगळे भेटणार आहे आणि सगळे चालत चालत जाणार आहे. सो बघू आता किती वेळ लागतो, कसं लागतं. मी तुम्हाला सगळं दाखवून. सकाळी सकाळी आम्हाला लेक बघायला जायची लय हौस आहे. काय पाण्याचाच तलाव असतो, पण बघू. मी तुम्हाला बघायला जाणार. मी तुम्हाला रिव्ह्यू देईल, कसं आहे, चांगला आहे की नाहीये. पण ठीक आहे. हे बघा, आम्हाला सकाळी सकाळी इथं कुत्रे पण भेटतात. हाय, हे बघा, हे दुसरं. नाही ना कुत्ता नाही बोलले. अरे ही स्नेहल भी लाइक कुत्ते को कुत्ता नहीं बोलने का. इतका बोलणार होते मी. अरे हा, ओके गाईज, चला आता आपण जाऊया. करायचं माझ्या हे बघा, इथं आम्ही बसलेलोय माझ्या शूट साठी. त्यानंतर आम्हाला उशीर झालाय, जायचंय लवकर. पण म्हणजे आपण दोघे लवकर, बाकी सगळ्यात तिघी येणार आहे हळूहळू. सो दॅट ठीक आहे गाईज, दाखवते मी आता तुम्हाला डायरेक्ट. आम्ही जेव्हा त्यांना भेटू तेव्हा डायरेक्ट दाखवते. गाईज, आता आमच्या प्लॅन मध्ये झालेला आहे थोडासा चेंज. आणि आता आम्ही चालत नाही, स्कूटीने जाणार आहे. आमच्या अंगात लय मस्ती, लयच मस्ती. आता वाजलेले किती, 6-10 झालेले. आणि ही पण आलेली. मला वाटलं सगळे येतील, पण सगळे 2 त्या आल्याच नाही, तर झोपले. ही आलेली आहे. सो दॅट आम्ही तिघी जाणार आहे. कॉल पण नाही केलं असं काय. एकला गेलं. तू कॉल का नाही केलं मग? काय नाही, मी करणार होते कॉल, पण मी विसरून गेले. मी किती घाईमध्ये होते. आता चाललं पुढे जायचं ते पण ठरलं नव्हतं आमचं, म्हणजे ठरलेलं ऍक्च्युली कालच. पण अच्छा, ठीक आहे भाई, आपण तिघी ठीक. आणि तुम्हाला एक दाखवते. काय मोठमोठ्याने गाणे ऐकून आम्ही हे करू आता. डान्स भाई एकदम फुल एन्जॉय भाई, फुल एन्जॉय. आमचं असं मस्त चाललंय डोक्यामध्ये. आता मूड पण चांगला झाला ऍक्च्युली. सकाळी येस, लोक संध्याकाळची जातात फिरायला फ्रेंड सोबत. आम्ही सकाळी सकाळी पहाटे उठल्या ह्यांचे थोबडे पाहतो आम्ही सगळ्यांचे. ऍक्च्युली आता आम्ही म्हणजे थोडा अंधार असताना 5 वाजले असते, 5:30. आणि आमचं तेच प्लॅन झालं 5:30, पण आमचं प्रत्येक वेळेस सारखं आम्हाला लेट झालं होतं ना. पुढच्या वेळेस आपण 5चा टायमिंग ठेवू, म्हणजे सगळे 5:30ला तरी पॉइंट वर निघायचं आणि पोचायचं. काय पण होते, असं आम्ही प्रत्येक वेळेस ठरवतो, पण कधी होत. पण काय नाही, यावेळेस मजा आहे. मला माहिती, आम्ही तिघी खूप मजा करू. मला माहिती आहे. आम्ही तिघी असल्यावर असं पण असू ना तरी मजा करू, गार्डन मध्ये असू ना तरी आम्ही मजा करू. करतो. ठीक आहे. आता आहे ना, ही येणार आहे स्कूटीची चावी घेऊन. सो आपण निघूया. हा, पाणी पण ते इम्पॉर्टंट आहे. स्टे हायड्रेटेड गाईज. यू नीड टू. गरमी वाटली यार. पावसाळ्यात पाऊसच नाही, सोड. मी काय बोलत नाही. तर आता आपण ना स्कूटीवर भेटू. ठीक आहे, ठीक आहे. 3, 2, 1. तर गाईज, इथे आमचं सक्सेसफुल ट्रान्झिशन झालं. पण तुम्हाला आवाज तर ऐकू येणारच नाही, कारण प्रॉब्लेम झालता एका गोष्ट म्हणून तुम्हाला व्हॉइस काहीच ऐकू येणार नाही. आम्ही खूप एन्जॉय केलं. आणि तसं पण हे मला ठेवता नसतं आलं, कारण आम्ही ना त्या स्मॉल डीजेवर ना गाणी लावलेले, सो दॅट कॉपीराईट आला असतं. तसं पण मला हे म्यूटच करायला लागलं असतं. पण आता मी म्यूट करण्याच्या ऐवजी तुम्हाला व्हॉइस ओव्हर करून सांगते की बाबा आमचं काय झालं. इथून पुढच्या गाईस, तर आम्ही आता इथं सकाळी पहाटे जात होतो. ते पण आम्ही लोकेशन लावलेलं, आम्हाला थोडं प्रॉपर माहिती नव्हतं म्हणून. आणि आम्ही तसं जात होतो. आणि तसं पण उजेड तर खूपच पडलेला. आमचा ह्याच्या आधीचा प्लॅनिंग होता अंधारात मस्त जायचा, पण ठीक आहे. आणि तुम्हाला दिसत असून हे माना घालत होते. तर गाईस, गाणी लावलेली सगळ्यांनी, त्याच्यावर ते सगळ्या नाचत होते, म्हणजे नाचत इन द सेन्स लिपसिंग वगैरे करत होते, त्यांचं एन्जॉय करत होते मागे बसून. आणि ते तुम्हाला ऐकून आलं, मला खूप वाईट वाटतंय. पण ठीक आहे भाई, कॉपीराईट तसं पण आलाच असतं, मला काही करून हे म्यूट करायलाच लागलं असतं. ठीक आहे.
गाईस तर झालं असं की आम्ही तिथं गेलो आणि जसं माझा व्हिडिओ स्टार्टिंगलाच कसा पचका झाला बघी व्हिडिओ माईक चालू होता, तसं इथं आम्ही ह्या लेकला गेलो आणि इथं पाणीच नव्हतं. सिरियसली ब्रो, सिरियसली. आणि नंतर आमचं असं हे झालं भाई, म्हणजे काय झालं आता मी तुम्हाला हिचा चेहरा पण दाखवते. आमचे चेहरे नंतर असे पडलेले थोडेसे बघा, दोघींची पण चेहरे डायरेक्ट मूडच थोडा ऑफ झालता. होणारच, ऑफकोर्स होणार. वाटलेलं की लेक आहे म्हणजे पाणी वगैरे सगळं असेल, पण तसं नाही झालं काय. सो ठीक आहे, मग आता आम्ही जॉगिंग करण्याचा विचार केला इथंच. गाईज तुम्ही बघू शकता इथं सनराईज तर होत होता, म्हणजे आम्हाला व्ह्यू तर एकदम चांगला बघायला भेटलेला, फक्त पाणी नव्हतं. आणि ती पाणी नव्हतं ही गोष्ट पण आम्ही नंतर विसरून गेलतो, कारण आम्ही नंतर खूप मज्जा केली. तुम्हाला बघायला भेटतच पुढं. नंतर गाईज आम्ही डीजे लावून असं नाचत सुद्धा होतो. थोड्या वेळाने म्हणजे आत्ताच आमचा जो रिग्रेट होता तो हळूहळू कमी व्हायला लागलेला, कारण व्ह्यू खूप भारी होता आणि आम्ही डीजे लावून मस्त खूप खूप भाई खूप मज्जा केली आणि आम्हाला खूप भारी वाटत होतं. नंतर नंतर एवढ्या मॉर्निंगला खूप भारी वाटत होतं. सकाळी सकाळी सगळं हवा वगैरे खूप भारी येत होती आणि आम्ही ही गात होते, नाचत होते, सगळं आम्ही करत होतो. तुम्ही बघतच असाल आम्ही काय मस्ती करत होतो. आणि इथं आवाज पण ना खूप फुल होता. नंतर आम्हाला मग तिथं वॉचमन जे आहे ना त्यांनी आवाज थोडा कमी करायला लावलेला नंतर, पण आत्तापर्यंत आमचा आवाज खूप हायच होता. आणि बरं झालं माझा माईक थोडासा डगमगला, नंतर मला तसं पण हे म्यूटच करायला लागलं असतं बिकॉज द रिझन ऑफ कॉपीराईट. तर काय इथं आम्ही गाण्यावर करत होतो मस्तपैकी वाईब्स, आणि आम्ही मस्त नाचत वगैरे होतो. खूप मज्जा आली आहे ॲक्च्युली. आणि हेच त्याच्या थोड्या थोड्या क्लिप्स आहे, तुम्ही बघत राहा. आता ह्या क्लिप्स अशाच तुम्हाला बघायला लावतील. मी तर गाणं पण नाही लावू शकत ह्याच्यावर डायरेक्ट. ही अशा प्रकारे आमची थोडीफार मस्ती चालू होती. आणि आता इथं मुग्धा इतक्या भारी स्टेप्स करते आणि आम्हाला सगळ्यांना काय माहितीच नाही, सो दॅट आम्ही असंच कमरेवर हात ठेवून उभं आहे, तीच एवढं भारी भारी करते. आणि आम्ही ठरवलं आजच आम्हाला सगळं काय करायचंय. सो इथं आम्ही रॅम्प वॉक पण करायचा सोडलेला नाहीये तिघींनी पण. सो दॅट भाई तुम्ही कमेंट करा चांगल्या चांगल्या ह्याच्यावर. तर काय आमचं सगळं आवरून निघायचंच होतं आणि ह्या पोरीने 40 कोटीची इथंच विसरली. सो दॅट असं विसरू कोण शकतं. ही ब्लॅक मांजर आलती आमच्या अंगावर. आणि 1 ते 1.5 तास आमचा खूप एन्जॉयमेंट करून झाल्यानंतर ऊन पण खूप आलतं आणि आम्हाला गरम पण खूप जास्त होत होतं. मग आम्ही ठरवलं की आता आपण जाऊया दुसरीकडे कुठेतरी. आणि आम्ही कुठे गेलो ते बघा तुम्ही. एवढं दमून मस्ती करून आम्हाला फायनली खूप भूक लागलेली. सो दॅट आम्ही आलेलो चहा प्यायला आणि बन मस्का पाव खायला. आणि इट्स टू टेस्टी यार, खूप टेस्टी होता. मस्त सकाळी सकाळी जे 6 आय गेस 6:30-7चा टायमिंग होता आणि तेव्हा आम्ही हे खात होतो. आणि आम्हाला खूप तिघींना पण खूप भूक लागली. तुम्ही आमच्या तिघींचे पण चेहरे बघू शकत होता, दमून पूर्ण हे झालं उतरलेला चेहरा आणि डायरेक्ट भूक लागलेली. उडी. मी आलेलो आहे मुग्धाच्या घरी नाश्त्यासाठी. पण चला मेन्यू खाऊया. काय चपाती आणि हे छोलेची भाजी. नाश्ता आहे की जेवण आहे काय माहिती, पण बघूया. यार तिच्या मम्मीचं जेवण खूप टेस्टी असतं. आम्ही टिफिनमध्ये खायचो तर ते मला खूप आवडायचं. सो दॅट बघू, खूप दिवसांनी खाणार आहे. आता स्कूटीने आलेल्या घरी खूप दमले, माझा हात लय दुखतोय. ठीक आहे, आता जातो आणि जेवण करून नाश्ता करून येतो. दाखवलं तुम्हाला जेवण नाश्ता यार आपण. आता आम्ही आलेलो मुग्धाच्या घरी आणि आमचा खूप मोठा परत पचका झाला. माझा एक पण व्हिडिओमध्ये वॉईस आला नाही. आता मला वॉईस ओव्हर करून टाकायला लागल, मेहनत लागल मला आता. ठीक आहे, पण आम्ही जे बोललेलो डायलॉग्स ते जरा
भारी भारी पंच होते म्हणजे त्याच्यामध्ये हसण्यासारखं होतं. पण ते आता नाही होऊ शकत. आता व्हॉइस ओव्हर मध्ये मी नाही करू शकत करून कारण तेव्हा हे आम्ही तिघी पण होतो मग असं काहीही बोलायचो. भारी होतं. मिस केलं तुम्ही मिस केलं. तुम्ही मिस केलं आमची चुकी नाही त्याच्यात काय. ओके आम्ही काहीच केलं नाही. ह्याची चुकी आम्ही मजा गेली. आम्ही मजा केली. तुम्ही राहून द्या. अरे नाही यार लाईक राहून द्या. आम्ही आता नेक्स्ट टाइम जेव्हा जाऊ तेव्हा मी चांगली काळजी घेईल. आणि आजचा ब्लॉग मी इथंच संपवते एंड करते. येस आम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा. येस गाईज प्लीज सपोर्ट कमेंट पण करा कमेंट. #सपोर्ट अनुष्का. हां गाईज बाय बाय.